पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे। शिंदे आणि अजितदादांसोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय। नंदुरबारमध्ये जाहीर सभेत मोदींनी पवार आणि ठाकरेंना ही ऑफर दिली आहे। तर 3 टप्प्यातील मतदानानंतर मोदी अस्वस्थ आहेत म्हणूनच अशी विधानं करतायत। शरद पवार यांनी मोदींवर हा निशाणा साधलाय। नकली म्हणण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला असा खोचक सवाल देखील पवारांनी केलाय। मोदींनी बोलताना पंतप्रधान पदाचं तारतम्य बाळगलं पाहिजे। मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली नाही अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। निवडणुकीचे 1, 2, 3, 4 टप्पे झाले, त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात। त्याच्याहून मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहेत। ही त्यांची अस्वस्थता, ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात।